नमस्कार मित्रांनो, सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। दुर्गाष्टमी आणि कन्यापूजन यांना नवरात्रीत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। दुर्गाष्टमी आणि कन्यापूजन म्हणजे देवी दुर्गेच्या शक्तीचे स्मरण करून लहान कन्यांना देवीचे रूप मानून त्यांचा सन्मान करण्याचा पवित्र दिवस आहे। ही पूजा केल्याने पापांचा नाश होतो, सुख समृद्धी मिळते आणि ईश्वर भक्तीचा मार्ग खुला होतो। मातेच्या कृपेने साधकाच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात आणि त्याला मनासारखे फळ मिळते। प्रिय मित्रांनो, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि मातेची कृपा मिळवण्यासाठी कमेंटमध्ये जय माता दुर्गा जरूर लिहा। आता सुरू करूया दुर्गाष्टमीची ही दिव्य कथा। खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। एका छोट्या गावात एक झोपडी होती। त्या झोपडीत सूर्यकांत, त्याची पत्नी सुलोचना आणि त्यांची 7 वर्षांची मुलगी राधा राहत होती। राधा तिच्या नावाप्रमाणेच तेजस्वी होती, पण तिचं तेज सोनं, चांदी किंवा सुंदर कपड्यांमुळे नव्हतं, तर तिच्या डोळ्यात असलेल्या अपार भक्तीमुळे होतं। तिच्या ओठांवर नेहमीच देवी दुर्गेची भजने असायची, पण या अष्टमीला राधाच्या मनात एक वेदना निर्माण झाली होती। ती इतकी खोल होती की त्या छोट्या जीवाला अस्वस्थ करत होती। सकाळपासूनच गावात मोठ्या घरांमध्ये उत्साहाची लगबग होती। पंडित येत होते, मंत्रोच्चार होत होते आणि नंतर सुंदर सजवलेल्या 9 कन्यांना बोलावून त्यांचे पाय धुतले जात होते। त्यांना नवीन कपडे दिले जात होते, गोडधोड खायला दिलं जात होतं आणि भेट वस्तूही दिल्या जात होत्या। राधा आपल्या झोपडीच्या दारात बसून हे सगळं पाहत होती। तिला आठवत होतं की मागच्या वर्षीही आणि त्याआधीही फक्त काही खास मुलींनाच पूजनासाठी बोलावलं जायचं। त्या मुली म्हणजे गावच्या चौधरीची नात, सावकाराची मुलगी किंवा श्रीमंत घरातील मुली, ज्यांच्या कपड्यांमध्ये चमक आणि पायात पैंजणांची खणखण होती। पण राधासुद्धा एक कन्या होती। ती दररोज सकाळी उठून देवी दुर्गेची आरती करत होती। जरी तिचे कपडे फाटके होते, तरी तिच्या मनात मातेबद्दल अपार प्रेम होतं। ती अनेकदा आपल्या आईला विचारायची, आई, ती लाल चुनरी किती सुंदर आहे ना, मला पण कधी मिळेल का अशी चुनरी? सुलोचना म्हणजेच तिची आई गरिबीची वेदना जाणून होती। तिला माहिती होतं की त्यांच्या घरी प्रसाद तर बनतो, पण दान दक्षिणा देण्यासाठी पैसे नाहीत। त्यामुळे त्यांना कधीही कन्यापूजनासाठी बोलावलं जात नव्हतं। यात आणखी एक दुःख होतं की गावातील लोक जेव्हा कन्यांचं पूजन करायचे तेव्हा ते कधीच राधाला बोलवत नव्हते। ते म्हणायचे, राधा, तू तर आमचीच मुलगी आहेस, तुला कशाला बोलवायचं? आम्ही बाहेरच्या मुलींना बोलावतो। पण राधा बाहेरची होती का? तीही तर देवी दुर्गेचीच मुलगी होती ना। दुपार झाली। सूर्यकांत शेतातून परत आला। त्याच्या चेहऱ्यावर घाम आणि मनात थकवा होता। सुलोचनाने त्याला पाणी दिले। राधा मात्र शांतपणे अंगणात बसली होती। तिच्या डोळ्यात आजचे सगळे दुःख स्पष्ट दिसत होते। अचानक राधा उठली आणि आईवडिलांसमोर गेली। तिच्या आवाजात निरागसता होती, पण त्याचवेळी एक खोल वेदना होती जी कोणाच्याही मनाला स्पर्श करू शकत होती। ती म्हणाली, आई, बाबा। सुलोचनाने तिला जवळ घेतलं। काय झालं ग माझ्या लेकरा? तुला खीर खायची आहे का? पण राधाने खिरीकडे पाहिलंही नाही। तिने आईवडिलांच्या डोळ्यात पाहिलं। दोघेही आश्चर्यचकित झाले, कारण त्यांनी राधाला इतक्या गंभीर अवस्थेत कधीच पाहिलं नव्हतं। राधा हळूहळू पण ठामपणे बोलू लागली। तिचा प्रश्न इतका मोठा होता की तो समाजाच्या त्या विचारांना हादरवणारा होता, जिथे भक्तीलाही श्रीमंती गरिबीच्या मापात मोजलं जात होतं। ती म्हणाली, आई, मला कन्यापूजनासाठी का बोलावत नाहीत? मीही तर एक कन्या आहे। माझे पाय का धुतले जात नाहीत? देवी दुर्गा फक्त काही लोकांसाठीच आहे का? त्या फक्त सुंदर कपडे घातलेल्या मुलींमध्येच दिसतात का? हे ऐकून सूर्यकांत आणि सुलोचना दोघेही स्तब्ध झाले। राधाचा निरागस पण तीव्र प्रश्न त्यांच्या हृदयाला बाणासारखा भिडला। सूर्यकांत, जो गावच्या परंपरा आणि रीतिरिवाजांमध्ये अडकलेला होता, काही बोलण्यासाठी तोंड उघडणार तितक्यात त्याचे शब्द गळ्यातच अडकले। त्याला ठाऊक होतं की राधाच्या मनात कोणताही कपट नाही, फक्त निरागस जिज्ञासा आणि भक्तीची तीव्रता आहे। सुलोचनाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले।
तिला आपल्या मुलीला मिठीत घ्यावंसं वाटत होतं, पण तिच्याकडे कोणतंही समाधानकारक उत्तर नव्हतं. सूर्यकांत स्वतःला सावरत म्हणाला, अरे बाळा, ही परंपरा आहे. कन्यापूजनात बाहेरच्या म्हणजेच आपल्या घरातील नसलेल्या मुलींना बोलावलं जातं. तू तर आमचीच आहेस ना, तुझ्यातच आम्ही रोज देवीला पाहतो. राधाने वडिलांचे शब्द मध्येच थांबवले. तिचा चेहरा लाल झाला होता, डोळ्यात पाणी दाटलं होतं. नाही बाबा, पण गावातील सगळ्या लोकांनी त्यांच्या मुलींना आधी बसवायला पाहिजे ना. पण तसं होत नाही. ते त्यांना वेगळं बसवतात आणि दुसऱ्या मुलींना आधी पूजतात. मला तर कोणी स्पर्शही करत नाही. ते म्हणतात तू गरिबाची मुलगी आहेस. देवी दुर्गाने महिषासुराचा वध करताना गरिबी पाहिली होती का? भक्ती ही गरीब श्रीमंत पाहते का? सांगा ना बाबा. हे ऐकताच सुलोचना हुंदके देत रडू लागली. अरे देवा, माझ्या लेकराच्या मनात इतके मोठे दुःख आहे. कोण म्हणतं तू गरिबाची मुलगी आहेस? तू तर साक्षात आई जगदंबेचा अंश आहेस. राधाने रडत रडत आपले अश्रू पुसले. तिचा आवाज आता तुटत होता, पण त्यात एक ठाम विश्वास होता. जर मी खरंच मातेचा अंश आहे, तर मग मला कोणी विचारत का नाही? माता तर गरिबी कधी पाहत नाही. मी ऐकलंय, जो कोणी खऱ्या श्रद्धेने मातेला हाक मारतो, तिच्याकडे माता स्वतः जाते. मी इतकी पूजा करते, इतके व्रत करते, पण मला कोणीच पाहत नाही का? माझी भक्ती कुठे कमी पडते का? या प्रश्नाने सुलोचना आणि सूर्यकांत दोघेही खोल आत्ममंथनात गेले. ते दोघेही शांत राहिले. त्यांचं मौनच जणू कबुली देत होतं. होय, समाजाने भक्तीलाही विभागून टाकलं आहे. त्या दिवशी त्यांनी आपल्या मुलीच्या डोळ्यात जगातील सर्वात मोठा अन्याय पाहिला. रात्र झाली. गावातलं कीर्तन शांत झालं. सुलोचना आणि सूर्यकांत आपल्या झोपडीत पडले होते, पण त्यांच्या डोळ्यात झोप नव्हती. राधा एका कोपऱ्यात गुडूप होऊन पडली होती. ती रडत नव्हती, पण तिचं मन सतत आई दुर्गेला हाक मारत होतं. तिचे डोळे मिटलेले होते, पण मनात एकच प्रार्थना घोळत होती. आई, जर मी खरंच तुझी मुलगी असेन, तर तू मला का पाहत नाहीस? माझा अपमान म्हणजे तुझा अपमान नाही का? तिच्या भक्तीची तीव्रता, तिच्या मनातील ती अखंड हाक आता फक्त प्रार्थना राहिली नव्हती. ती एक दिव्य आव्हान बनली होती. तिची निष्पाप हाक इतकी शक्तिशाली होती की ती कैलास पर्वतापर्यंत पोहोचली. राधा झोपेत होती, पण तिच्या अवचेतन मनात तिचा प्रश्न अजूनही जिवंत होता. आणि त्याचवेळी सूर्यकांत आणि सुलोचनासुद्धा काही वेळासाठी जणू बेशुद्धीसारख्या गाढ झोपेत गेले. तेव्हाच अचानक त्या झोपडीच्या आत एक अलौकिक शीतल असा प्रकाश पसरला. तो प्रकाश असा होता की 1000 दिवे एकत्र लावले तरी तसा तेज निर्माण होणार नाही. हा कोणताही बाहेरून आलेला प्रकाश नव्हता, तर तो थेट आत्म्यात उतरून जाणारा दिव्य तेज होता. त्यांच्या मिटलेल्या डोळ्यांसमोर साक्षात माता दुर्गेचं रूप प्रकट झालं. मातेचं रूप अत्यंत शांत होतं, पण तिच्या अष्टभुजांमध्ये तीच विराट शक्ती होती जी संपूर्ण ब्रह्मांडाला धारण करून आहे. तिच्या मुखावर अशी माया होती की जिच्या समोर जगातील सर्व दुःख शून्य वाटावं. सूर्यकांत आणि सुलोचना दोघेही भीती, आश्चर्य आणि अपार भक्तीने थरथर कापू लागले. त्यांना असं वाटलं की त्यांच्या श्वासांचा वेग थांबला आहे. माता दुर्गेने हळूहळू बोलायला सुरुवात केली. तिचा आवाज कोमल होता, पण त्यात संपूर्ण ब्रह्मांडाची गूंज होती. असा आवाज जो फक्त भाग्यवान भक्तांनाच ऐकू येतो. हे माझ्या भक्तांनो, तुमच्या मुलीच्या प्रश्नामुळे तुम्ही इतके व्याकुळ का झालात? तुम्ही माझं नामस्मरण खऱ्या अंतकरणाने केलं नाही का? सूर्यकांत आणि सुलोचना दोघांनीही हात जोडले आणि मनोमन भूमीवर नतमस्तक झाले. हे जगतजननी, आम्ही अज्ञानी आहोत. सूर्यकांत हळू आवाजात म्हणाला, आम्ही समाजाच्या रीतिरिवाजांमध्ये अडकलेलो आहोत. आम्ही तुमची खरी महिमा ओळखू शकलो नाही. माता दुर्गा मंद स्मित हास्य करू लागली आणि म्हणाली, तुम्ही तुमच्या मुलीच्या प्रश्नांना मौनाने उत्तर दिलं, पण ती लहान मुलगी सत्य बोलत होती. तुम्ही तिला तिच्या गरिबीमुळे आणि ती तुमची स्वतःची आहे म्हणून दूर ठेवलं. हे कसले पूजन, हे कसले नियम, जिथे तुम्ही माझ्या शक्तीला जात, धर्म, श्रीमंती आणि गरिबीच्या आधारे विभागता. मातेचा आवाज आता थोडा गंभीर झाला होता, पण त्यात प्रेम तितकंच होतं. तिने आपल्या हाताने राधाकडे इशारा केला.
जी अजूनही गाढ झोपेत होती. ऐका माझ्या भक्तांनो, प्रत्येक कन्येत मीच वसते. प्रत्येक मुलगी माझंच रूप आहे. माझी शक्ती सुंदर कपड्यांवर किंवा मोठ्या घराण्यावर अवलंबून नाही. मी त्या निष्पाप हृदयात वास करते जे मला खऱ्या श्रद्धेने हाक मारतात. मातेने सूर्यकांतकडे गंभीर नजरेने पाहिलं. तुमची मुलगी राधा, तिची भक्ती इतकी प्रखर आहे की तिने मला स्वतः या पृथ्वीवर येण्यास भाग पाडला आहे. तिच्या अश्रूंचा एक थेंब हजारो यज्ञांपेक्षा अधिक पवित्र आहे. तुम्हाला माहीत नाही का? कन्या म्हणजेच तो आधार आहे ज्यावर शक्तीचं साम्राज्य उभं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मुलीला सन्मान देत नाही तोपर्यंत बाहेरच्या कन्यांचं पूजन हे फक्त दिखावा राहील. माता दुर्गेने शेवटचा आणि निर्णायक संदेश दिला. जात, धर्म, श्रीमंती किंवा गरिबी पाहून भेद करू नका. प्रत्येक मुलगी ही मातेचंच रूप आहे. उद्या जेव्हा तुम्ही कन्यापूजन कराल, सर्वात पहिला मान तुमच्या स्वतःच्या मुलीला द्या. तिला पहिला आसन द्या. तिचे पाय धुवा. तिला असं वाटलं पाहिजे की तिच्या हाकेला स्वतः जगतजननीने प्रतिसाद दिला आहे. हाच खरा धर्म आहे. हेच खरं कन्यापूजन आहे. इतकं म्हणताच तो अलौकिक प्रकाश हळूहळू कमी होत गेला आणि माता दुर्गेचं ते विराट रूप अदृश्य झालं. सकाळ झाली. सूर्याच्या पहिल्या किरणांनी झोपडीच्या छोट्या भोकातून आत डोकावलं. सूर्यकांत आणि सुलोचना दोघेही एकदम उठून बसले. त्यांचं शरीर घामाने भिजलेलं होतं आणि मनात एक अविश्वसनीय अनुभव होता. संपूर्ण झोपडी अजूनही त्या दिव्य सुगंधाने भरलेली होती जी मातेच्या आगमनाचा पुरावा होती. ते दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती तर एक पवित्र निश्चय होता. त्यांना कळलं हे साधं स्वप्न नव्हतं. स्वतः माता दुर्गा त्यांच्या घरी आली होती, त्यांना खरा धर्म दाखवण्यासाठी. सूर्यकांतचा आवाज आज बदलला होता. आपण पाप केलं. आपण आपल्या मुलीच्या भक्तीचा अपमान केला. सुलोचना रडू लागली, पण यावेळी दुःखाने नाही तर मुक्तीच्या भावनेने. त्या लहान मुलीच्या श्रद्धेने मातेचं पृथ्वीवर आगमन झालं. तिच्या एका हाकेने आपल्याला अज्ञानातून जागं केलं. दोघांनी लगेच ठरवलं, आज गाव काहीही म्हणो, त्यांचा धर्म एकच, मातेच्या आदेशाचं पालन करणे. ते राधाकडे गेले. ती अजून झोपलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. सुलोचनाने प्रेमाने तिला उठवलं. उठ ग माझ्या दुर्गे, आज तुझ्या आईने आम्हाला दर्शन दिलं. राधिकाने डोळे उघडले. तिला वाटलं आज सूर्य जास्तच सोनेरी आहे. तिने आईवडिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक पाहिली जी तिने कधीच कोणाकडे पाहिली नव्हती. ती म्हणाली, आई, बाबा, तुम्ही का रडत आहात? सूर्यकांत म्हणाला, नाही ग, आम्ही रडत नाही. आम्ही धन्य झालो आहोत. आज तुझं कन्यापूजन होणार आणि फक्त तुझंच नाही, आज तूच सर्वात मुख्य कन्या असशील. तूच मातेच्या आसनावर बसशील. राधा आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, पण गावातले लोक काय म्हणतील? सुलोचना ठामपणे म्हणाली, लोक काहीही म्हणत, आमच्या मातेने आम्हाला खरा धर्म सांगितलाय. आज आम्ही तेच करणार. सूर्यकांत लगेच बाहेर गेले. त्यांनी जवळच्या जंगलातून सुंदर चंदनाची लाकडे आणली आणि राधासाठी एक उंच आसन तयार केलं. सुलोचनाने घरातील स्वच्छ कपडे काढले आणि संपूर्ण घर साफ केलं. लवकरच गावात बातमी पसरली, गरीब सूर्यकांतच्या घरी मोठ्या थाटात कन्यापूजन होणार आहे. लोक उत्सुकतेने आणि थोड्या मत्सराने त्यांच्या घराबाहेर जमू लागले. दुर्गा अष्टमीचा अंतिम प्रहर सुरू झाला. सूर्यकांतने 9 कन्यांना बोलावलं. यावेळी ना जात पाहिली ना श्रीमंती. त्यांनी त्या मुलींना बोलावलं ज्यांना नेहमी कमी लेखलं जायचं. गावातील काही श्रीमंत लोक बाहेर उभे राहून हसत होते. बघा रे, गरिबाच्या घरी कन्यापूजन, हा सूर्यकांत वेडा झालाय. पण आज सूर्यकांतला कोणाचीही पर्वा नव्हती. त्याच्या मनात फक्त मातेचा आदेश घुमत होता. 9 कन्या आल्या आणि अंगणात बसल्या. राधा मागे उभे होते. तेवढ्यात सूर्यकांत पुढे आले. त्यांच्या हातात पाण्याचा कलश होता. त्यांनी सर्व कन्यांकडे पाहिलं आणि मग प्रेमाने हाक मारली, राधा, पुढे ये. राधा घाबरली. गावातील लोक कुजबुजत होते, पण वडिलांचा आवाज इतका प्रेमळ होता की ती नाही म्हणू शकली नाही. सूर्यकांतने तिचा हात धरला आणि तिला सर्व कन्यांमध्ये पुढे त्या चंदनाच्या उंच आसनावर बसवलं.
गावातील लोक आश्चर्यचकित झाले. आपल्या स्वतःच्या मुलीचं आधी पूजन हे कधीच पाहिलं नाही. सुलोचना पुढे आली. तिच्या डोळ्यात प्रेम आणि भक्ती होती. तिने राधाचे पाय आपल्या हृदयाशी लावले, जणू ती देवीचे पाय स्पर्श करत आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या अश्रूंनी राधाचे पाय धुतले. हे अश्रू गरिबीचे नव्हते, हे होते भक्तीचे आणि आत्मशुद्धीचे गंगाजल. सुलोचना थरथरत्या आवाजात म्हणाली, माझ्या लेकरा, आज तू आम्हाला तारलंस. आज तूच आमची आई आहेस. सूर्यकांतने राधाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावला. त्या स्पर्शात फक्त वडिलांचं प्रेम नव्हतं, तर पुजाऱ्याची श्रद्धा होती. त्यांनी तिला लाल चुनरी घातली, तीच चुनरी जिच्यासाठी राधा आसुसलेली होती. जशी ती चुनरी तिला घातली तसंच वातावरणात एक अद्भुत शांतता पसरली. राधाला जाणवलं तिच्या शरीरात एक नवीन ऊर्जा प्रवाहित होत आहे. तिने आजूबाजूला पाहिलं. सर्व कन्या तिच्याकडे पाहत होत्या आणि तिचे आई वडील तिच्यासमोर नतमस्तक झाले होते. तो क्षण तिच्या 7 वर्षांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि सर्वात भावनिक क्षण होता. तिचं हृदय भरून आलं. ती स्वतःला आता आवरू शकत नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रूंची अखंड धारा वाहू लागली. पण हे अश्रू अपमानाचे नव्हते, हे होते त्या परम आनंदाचे, जेव्हा एका भक्ताची हाक थेट परमेश्वरापर्यंत पोहोचते. राधा जोरजोरात रडू लागली. तिचं रडणं इतकं हृदयद्रावक होतं की आसपास उभ्या गावकऱ्यांची कठोर मनंही वितळू लागली. आई वडिलांनी प्रेमाने तिला उचललं. रडत रडत राधाने त्यांच्या गळ्यात मिठी मारली. तिचे शब्द थेट तिच्या आत्म्यातून येत होते. आई, बाबा, आज मला खरंच मातेचा आशीर्वाद मिळाला. आज मला कळलं की आई फक्त काही लोकांची नसते, ती सगळ्यांमध्ये असते. माझी हाक ऐकली गेली. आज मी खरंच धन्य झाले. राधाच्या रडण्याच्या आवाजात मातेच्या प्रेमाची गूंज होती. गावकऱ्यांनी पाहिलं, ती छोटी गरीब मुलगी, ज्याकडे ते कधी लक्षही देत नव्हते, आज साक्षात देवीच्या रूपात बसली आहे. तिच्या चेहऱ्यावरचं ते दिव्य तेज, ते कोणत्याही धन दौलतीने विकत घेता येणारं नव्हतं. त्या दिवशी रामपूर गावात पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने कन्यापूजन झाले. त्यांनी पाहिलं, भक्तीला जात, धर्म किंवा गरिबीच्या भिंतींमध्ये बांधता येत नाही. राधाच्या अपार भक्तीने, तिच्या एका निष्पाप हाकेने स्वतः माता दुर्गेला पृथ्वीवर येण्यासाठी भाग पाडलं आणि संपूर्ण गावाला धर्माच्या खऱ्या मार्गावर आणलं. सूर्यकांत आणि सुलोचनाने फक्त कन्यापूजन केलं नाही, तर त्यांनी एक नवीन परंपरेची सुरुवात केली, जिथे प्रत्येक मुलगी, ती कोणत्याही घरातील असो, समान सन्मानाची अधिकारी आहे. आणि ती छोटी राधा, जी कालपर्यंत दुर्लक्षित होती, आज संपूर्ण गावासाठी माता दुर्गेची जिवंत शिकवण बनली. तिची कथा युगानुयुगे एकच संदेश देत राहील. देव फक्त मंदिरात नसतो, तो प्रत्येक त्या निरागस हृदयात असतो, जो त्याला खऱ्या श्रद्धेने हाक मारतो. आजही रामपूर गावात कन्यापूजन होतं आणि सर्वात आधी प्रत्येक आईवडील आपल्या स्वतःच्या मुलीला पहिला मान देतात, कारण त्यांना आठवतं एका छोट्या मुलीच्या हाकेने कसं माता दुर्गेला पृथ्वीवर यायला भाग पाडलं होतं. तर प्रिय मित्रांनो, या व्हिडिओतील दुर्गा अष्टमीची ही पवित्र कथा इथेच समाप्त होते. आमची प्रार्थना आहे की माता दुर्गेची कृपा तुमच्यावर सदैव राहो, तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदो. हा दिवस आपल्याला फक्त भक्तीच नाही, तर एकता, प्रेम आणि श्रद्धेचा संदेश देतो. ही कथा ऐकल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. कृपया तुमचे विचार आणि अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहा आणि जय माता दुर्गा लिहायला विसरू नका. तुमचे कमेंट्स इतरांनाही प्रेरणा देतील आणि भक्तीचा प्रसार करतील. जय दुर्गा.